तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि चमचमीत लागणारं खारं वांग। त्यासाठी इथे घेतलेली आहेत मी 8 ते 10 वांगी, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि वांगी अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहेत आणि मिठाच्या पाण्यात टाकायची आहेत, त्यामुळे आपलं वांग जे आहे ते काळं पडणार नाही। आता इथं आपली सगळी वांगी चिरून झालेली आहेत। आता आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि चमचाभर जिरे घेतलेले आहेत। हे आपल्याला मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं आहे। आपली इथं हिरवं वाटण देखील तयार झालेलं आहे। आता आपल्याला वांग्यामध्ये भरण्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हिरवं जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, गोडा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे। हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला रेडी झालेला आहे। हा मसाला आपल्याला आता वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्या सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। आता फोडणीची तयारी करूया। मी इथं कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, काही कढीपत्त्याची पानं, हळद, हिंग अशी फोडणी करून घ्यायची आहे। फोडणी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये भरून घेतलेली वांगी घालणार आहोत आणि अलगद हाताने वांगी खालीवर करून घेणार आहोत। आता वांग्यांवरती झाकण ठेवून आपण एक 4 ते 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊया। अधूनमधून झाकण काढून वांग्यांना अलगद हाताने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी वांगी आहेत ते खाली करपणार नाही। इथं 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून बघूया। व्यवस्थित हलक्या हाताने वांग्यांना हलवून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि वांग्यांना व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। आता पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 2-3 मिनिटाची वाफ देऊन घेऊया। तुम्ही इथे बघू शकताय आपलं खमंग आणि चमचमीत लागणारं खारं वांग तयार झालेलं आहे। हे वांग तुम्ही भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतं। असं खारं वांग तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।